घरच्याकडे परत येईल. त्याच्यामुळे आता मात्र प्रत्येक शुक्रवारपासून आपला कट्टा नियमितपणे चालू आहे. एक दोन अनाउन्समेंट करतो कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी. उद्या एक अत्यंत इंटरेस्टिंग प्रोग्राम संध्याकाळी 5 ते 9 या कालावधीत आयोजित केलेला आहे. शुभारंभ लॉन्स, जंगल बेल्स, संजीवनी डेव्हलपर आणि नेचर ऑफ चॅरिटेबल ट्रस्ट. पुण्यात हे खूप रेअर आहे की वेगवेगळ्या संस्था एकत्र येऊन पुण्यात एकत्र येऊन काम करत आहे. सो आणि युनिक प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये त्याचा जो फोकस आहे तो मुलांसाठी आहे आणि त्याच्यामध्ये पपेट शो मधनं थोडं वाईल्ड लाईफ सेन्सिटायझेशन, दोन छोट्या छोट्या फिल्मचं स्क्रीनिंग. मध्य प्रदेशमध्ये पेंट सगळ्यांना वेगळं, पेंट सगळ्या ऑफिसर्स प्रत्यक्षात येऊन मुलांबरोबर इंटरॅक्शन करणार आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत. त्याच्यामध्ये काही एज्युकेशनल स्टॉल्स आहेत. वाईल्ड लाईफ रिलेटेड बुक्स सगळे एकत्र आम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सॉव्हिनियर्स आहेत. याच्या व्यतिरिक्त खूप इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटीज या शुभारंभ लॉन्सला उद्या 5 ते 9 या कालावधीत होणार आहे. आणि कार्यक्रमाचा शेवट किरण पुरंदर यांचा एका जंगलाची गोष्ट तर या एका इंटरेस्टिंग स्लाइड शोनी लाईव्ह शोनी आपण करणार आहोत. तर उद्या आपल्या सर्वांना मी आमंत्रित करतो की उद्या कार्यक्रमात नक्की या. संध्याकाळी 5 ते 9 असा शुभारंभ लॉन्चला तो कार्यक्रम आहे. माध्यम प्रायोजक सकाळ आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिसर्स पण ऍक्टिव्ह त्याच्यात इन्व्हॉल्व होणार आहेत. आपण आजच्या कट्ट्याकडे वळू. आज आपल्याकडे एक फार वाईल्ड लाईफ मधलं इंटरेस्टिंग नाव, वाईल्ड लाईफ मधलं इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी इथे उपस्थित आहे. नॉर्मली बिल्डर्स म्हणलं की 2 हात आपण मागे जातो की हे डिस्ट्रक्शन करणारे लोक आहेत. पण संजय देशपांड्यांकडे पाहिलं, त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर लक्षात येतं की प्रत्येक बिल्डरला असं टॅग लावणं किती चुकीचं आहे. अत्यंत ग्रीन माइंडचा असा बिल्डर पुण्यामध्ये आहे आणि मुळात सिव्हिल इंजिनियर आहेत ते. गेली अनेक वर्ष म्हणजे लहानपणापासून अमरावती मेळघाट खूप वेळेला जाऊन त्याची आवड वाईल्ड लाईफची निर्माण झाली आणि त्यानंतर बिझनेस सांभाळून वाईल्ड लाईफला जितक्या पद्धतीने मदत करता येईल तितक्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत असतात. मग कधीतरी कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी ट्रेनिंग घ्यायचं असेल, गाईड ट्रेनिंग प्रोग्राम तो ऑर्गनाईज केला जातो. आपण असंख्य वेगवेगळे फेस्टिवल सेन्सिटायझेशन प्रोग्राम्स घेतो. तर त्याचं बऱ्याच वेळेला स्पॉन्सरशिप दादा पटकन देत असतो. त्यांची एक फार मजा असते की हँडिंग ओव्हर सेरेमनी झाली की नॉर्मली बिल्डर कुठेतरी फॉरेनला जात असतो दुसऱ्या दिवशी आराम करायला. पण दादा नेहमी हँडिंग ओव्हर सेरेमनी झाली की दुसऱ्या दिवशी पण वाट बघत नाही. त्या दिवशी रात्रीची फ्लाईट पकडून आयदर कान्हा, बांधवगड, रणथंबोर अशा जंगलांमध्ये फिरत असतो. ग्राउंड लेवलला प्रचंड काम केलेलं आहे आणि नुसतंच फोटोग्राफी करायची नाही तर त्या फोटोग्राफीच्या पलीकडे जाऊन वाईल्ड लाईफचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे आणि त्यातनं मार्ग कसे काढता येतील, डिपार्टमेंटला कसं हेल्प करता येईल. तर अशा इंटरेस्टिंग पर्सनॅलिटींना आज आपण इथे इन्व्हाइट केलेलं आहे. आपल्याकडे अजून 2 इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीज आहेत ज्यांच्यामुळे आपण बेसिकली इथे कट्टा चालवतोय. खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण घेतोय. अशा मंजुश्री खर्डेकर मॅडम देखील उपस्थित आहेत. तर त्यांचं देखील आपण एकदा टाळ्यावाजून स्वागत करू. आणि त्यांच्यामुळे आपण इथे खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतो. सकाळी योगासनाचे क्लासेस चालू असतात. इथे 3,500 पुस्तकांचं कलेक्शन आहे. वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये इथे आपण ऍक्टिव्हिटीज घेत असतो. तर मंजुश्रीताई तुझे देखील आभार. आणि अर्थातच पुण्यातला अजून एक एन्सायक्लोपीडिया, पुण्यातल्या महाराष्ट्रातला एक एन्सायक्लोपीडिया त्याचा प्रोग्राम उद्या असणार आहे. आमच्या नेचर वॉकचे ट्रस्टी किरण पुरंदर देखील उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांतर्फे सर्वप्रथम किरणला विनंती करतो की आपण संजय दादाला एक छोटस पुस्तक देऊन त्याचं इथे स्वागत करू. त्याची स्वतःची 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. एक इंटरेस्टिंग वर्ड्स ऑफ वाईल्ड लाईफवर ते पुस्तक खाली विक्रीला पण आहे. या सगळ्यातनं जे काही पैसे रेज केले जातात ते वाईल्ड लाईफ एज्युकेशन मध्ये आपण वापरले जातात. माझं बोलणं थांबवतो आणि आजचा इंटरेस्टिंग विषय आहे. खूप लोकांना सब्जेक्ट पटकन कळाले नाही, विशलिस्ट म्हणजे काय नक्की. तर मी माझं बोलणं थांबवतो आणि तुमची सगळी सूत्र संजय देशपांडे सुपूर्द करतो. थँक्यू. हे लाईट बंद कर. नमस्कार. नाही ते दिसणार नाही, राहू दे. हा तोला हा
किंवा हॅलो. नाही, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर नमस्कार. सगळ्यात पहिले अनुज, त्याची टीम आणि सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. बिल्डर पोटापाण्याचा व्यवसाय, पण नशिबाने अनुज सारखे मित्र होते आणि किरण सरांसारखे मार्गदर्शक होते की ज्याच्यामुळे पोटापाण्याच्या व्यवसाय हा पोटापाण्यापुरताच मर्यादित ठेवा आणि बाकी गोष्टी जिवंत ठेवाव्यात याची अक्कल आली. म्हणून जंगलाची आवड मूळच्या नागपूरचा असल्यामुळे होतीच, पण ती वाढली खऱ्या अर्थाने कॉन्क्रीट जंगलामुळे, नाही तर कॉन्क्रीट जंगलात राहून अनुज सारख्या लोकांमुळे. हे मोर कौतुक त्या लोकांचं आहे. कमिंग बॅक टू कट्ट्याशी बरंच जुनं नातं आहे. वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या गोष्टींवर कट्ट्याशी जोडल्या गेलेलो आहे. आणि आय ऑलवेज फील की या टाईपचे मला पुष्कळ जण, म्हणजे जरी मी मूळचा नागपूरचा असला होता, इंजिनिअरिंगसाठी पुण्यात आल्यानंतर 30 वर्ष आता इथेच राहिलेलो आहे. बरेच जण विचारतात की पुण्याच्या रिअल इस्टेटचा खरा का एवढा बूम आहे वगैरे. तर मी माझं प्रामाणिक मत सांगतो. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन एन्व्हायरमेंट्स मध्ये पण झालेलं आहे. पुण्याचा खरा बॅकबोन रिअल इस्टेटचा इथले वाढते भाव नाही आहेत, इथलं कल्चर आहे. आणि ते कल्चर अनुज आणि किरण सारख्या लोकांनी आणि तुमच्यासारख्या लोकांनी जपलंय, म्हणून पुणे वेगळं आहे. आणि गंमत सांगतो, नागपूरमध्ये राहून ताडोबात न गेलेले अर्धे नागपूरकर मला माहिती आहेत. म्हणजे माझी फॅमिली मला विचारते की तू सारखा काय ताडोबाला येतो इथून जायला. म्हणजे कदाचित असं असेल की जवळ ज्याला आहे त्याची किंमत नसते, असं जरी म्हटलं तरी जगाच्या नकाशावर एखादी गोष्ट आहे आणि त्याच्या संवर्धनासाठी आपण काही करायला पाहिजे हेच जाणीव नाही. आणि ती जाणीव असणं हे कल्चरचा पार्ट असं मी मानतो. आणि ते पुण्यामध्ये खूप जास्ती आहे. मी जेवढ्या पार्क्समध्ये फिरतो, जंगलाच्या निमित्ताने, कामाच्या निमित्ताने, फिरण्याच्या निमित्ताने, मॅक्झिमम लोक सांगतात की पुण्याचे टुरिस्ट आहेत. मग ताडोबा असो, कान्हा असो, रणथंबर असो, कॉर्बेट असो. आणि नुसते टुरिस्ट फोटो काढायला येत नाहीत, तर चांगली माहिती विचारतात, जंगलाविषयीची माहिती घेतात. ते जास्ती महत्वाचं आहे. फोटो काढायला कोणाला आवडत नाही? वाघ बघायला सगळ्यांनाच आवडतो. म्हणजे वाघ बघायला मला आवडत नाही हे म्हणजे मला पाणीपुरी आवडत नाही किंवा बाकरवडी आवडत नाही असं म्हणण्यासारखं असेल. सो कमिंग बॅक टू आजचा सब्जेक्ट, जंगलात हा स्पेसिफिक मी सब्जेक्ट का निवडला, तर आपण सगळेच जण जंगलात जातो. मी मगाशी म्हटलं जसं की वाघ बघायला, असे आम्ही सुद्धा एवढ्या वेळा मी गेलो तरी मला वाघ बघायला आवडतो. काही म्हणजे फक्त त्यातनं आपण काय शिकतो ऑब्झर्वेशन करून, हे फार महत्वाचं आहे. सी, मी स्वतः जंगलाकडनं खूप गोष्टी शिकलेलो आहे. म्हणजे जंगलाने जसा आनंद दिलेला आहे हा एक पार्ट झाला, पण त्यातनं संयमापासून पुष्कळ गोष्टी आपण शिकलेलो आहे. कसं वागायचं. मग असं म्हणतात ना की काय जंगली जनावर वागतो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी इथे सांगणं हे किरण समोर म्हणजे श्रीकृष्ण उभा असताना आपण गीतेचा अर्थ सांगण्यासारखं आहे. तर तसं माझा जे जंगलातनं मला अक्कल आली आहे, मी कोणालाही जंगली जनावरांना वागतो म्हणत नाही. कारण ऍक्च्युअली जर तुम्ही जंगली जनावरांचं बिहेवियर बघितलं तर आपण जंगली आहे त्यांच्या पुढे खऱ्या अर्थाने. रेड सिग्नल जम्प करणं किंवा उलट्या लेनमधनं गाडी चालवणं हे जंगली जनावरांचं लक्षण आहे. जंगली जनावर कधीच अशा स्वतःची वाट सोडून भलतीकडे जात नाहीत. त्यांच्या ठरलेल्या वाटेने जातात, बरोबर आहे त्याला वाट करून देतात. अशा 100 गोष्टी जंगलातनं शिकता येतात. आणि जे फोटो काढतो आपण, त्या फोटोतनं सुद्धा, मी फोटोग्राफर नाही, मी पहिलेच डिक्लेअर करतो, जंगलात कोणालाही चांगले फोटो मिळू शकतात. यावेळेस माझ्या नशिबाने मला चांगले फोटो मिळाले, म्हणून मला त्या फोटोच्या मागचं जे वातावरण होतं किंवा त्या फोटो काढताना मी काय शिकू शकलो ते अनुभव शेअर करावेसे वाटले. आणि मी म्हटलं तसं की कधी कधी आपण आता दरवर्षी जंगल प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन प्रकारे आश्चर्यचकित करतं. इट ऑलवेज सरप्राईज यू डिफरंटली. जिम कॉर्बेट सारखा जन्म जंगलात झालेला माणूस सुद्धा म्हणतो की दररोज जंगल मला नवीन प्रकारे आश्चर्यचकित करतं. सो मग जिम कॉर्बेट ज्याचा जन्मच जंगलामध्ये झाला आणि ज्याचा म्हणजे आयुष्य जंगलात गेलं, त्याला जर जंगल प्रत्येक दिवशी नवीन प्रकारे आश्चर्यचकित करू शकेल चांगल्या अर्थाने, तर आपण तर कधीतरी वर्षातनं 10-15 दिवस जाणार टोटल सगळे मिळून काढले तर मग आपल्याला तर किती नवीन प्रकारे आश्चर्यचकित व्हायला पाहिजे. त्यामुळे जे लोक म्हणतात ना की मला काहीच दिसलं नाही, मग आयदर तू आंधळ आहेस किंवा तू मूर्ख आहेस. जर जंगलात जाऊन तुला काहीच दिसलं नाही तर याचे 2च अर्थ मी काढू शकतो. याचं कारण आपल्याला जंगल कळलंच नाही असं मी म्हणेन. आणि मग नुसतं फोटो काढले, नुसतं छान वाटलं, याच्या बरोबरीने जसं तुम्ही जायला लागतात तुम्हाला काही वेगळे अँगल जंगलाचे कळायला लागतात, जे तुमच्या डे टू डे लाईफमध्ये पण कामात येऊ शकतात. सो आय थॉट वाय नॉट शेअर दॅट ॲज अ सब्जेक्ट. तर मी विशलिस्ट घेऊन तर गेलोच होतो जंगलामध्ये, पण त्या विशलिस्ट
फुलफिल होताना कधी कधी असं होतं ना की आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन, अशी आपले ते म्हण आहे. तर यावेळेस तर देवानी 6-5-6 दिले मला एकदम, म्हणजे इन व्हॉट सेन्स की प्रत्येक वेळेस मी जंगलात जातो, मस्त असं बघायला मिळालं पाहिजे, तसं बघायला मिळालं पाहिजे. दुसरी जंगलाची गमतीची गोष्ट काय, ते आपल्या हातात नसतं. घरी आपण बायकोला सांगू शकतो आज जरा भजी खायचा मूड आहे, जरा भजी कर, कांदा भजी. जंगलात असं काही नाही, आज जरा मला टायगर बघायचा मूड आहे, टायगर दिसू दे असं म्हणून टायगर दिसत नाही तिथे. आपल्याला नशीब पण सोबत द्यावं लागतं. आणि त्याबरोबरीने थोडं नॉलेज, त्याबरोबरीने थोडं माहिती, त्याबरोबरीने थोडा पेशन्स, खूपसा पेशन्स. या सगळ्या गोष्टींच्या नंतर एक नशिबाचा पार्ट राहतो, तो यावेळेस जास्त प्रकारे होत गेला. सो आय थॉट की वी शुड शेअर इट. म्हणून मी अनुजकडे कल्पना मांडली आणि त्यातनं हे टायटल आलं की विशलिस्ट, की जंगलात जाताना काहीतरी बघावं म्हणून आपण जंगलात जातो. नेक्स्ट. सो बरेच वर्ष मी जंगलात जातोय आणि बरेच वर्ष मला असं वाटायचं की लोकांना गेल्या गेल्या वाघ दिसतो. म्हणजे अरे आम्ही आत गेलो ना, गाडी वाघ समोरच उभा होता. ताडोबा तसं घडतं मला माहिती आहे. मला म्हणजे मी परत म्हटलं असं की आजच्या सगळ्या गोष्टी या वाघाशी निगडीत आहेत. पण म्हणून वाघ म्हणजे जंगल नाही. नशिबाने यावेळेस वाघाशी त्या निगडीत होत्या आणि ते करताना बऱ्याचशा बाकी गोष्टी पण आम्हाला बघायला मिळाल्या. नाही तर बऱ्याच लोकांना वाटेल की जंगल म्हणजे परत वाघावर उतरले, तर तसं नाहीये. म्हणजे याच्यापेक्षाही बऱ्याच गोष्टी घडल्या. पण ज्या प्रमुख मला जाणवल्या त्या मी वाघाच्या निवडल्या. म्हणून तर मला असं वाटायचं की आपल्याला सुद्धा जंगलात गेल्या गेल्या वाघ दिसला पाहिजे. चांगलं असतं ना की इतरांचा मुलगा जेई मेनला टॉप आला, नीटला टॉप आला, आपला पण मुलगा यावा असं कुठल्या पालकाला वाटत नाही. आता नाही आला ती गोष्ट वेगळी आहे, पण आला तर चांगलंच वाटतं ना आपल्याला. तर तसं माझ्या डोक्यात होतं की आपल्याला पण कधी कधी जंगलात गेल्या गेल्या वाघ दिसला पाहिजे. तर या ताडोबाच्या आणि ताडोबाचा समर हा म्हणजे आपण इथे बसून इमॅजिनही करू शकत नाही. या वर्षीचा पुण्याचा उन्हाळा सगळ्यात डेडली होता मी बघितलेल्या गेल्या 25-1 वर्षातला. म्हणजे रस्त्यावर घामाच्या धारा लागायच्या असं पुण्यात कधी घडलं नव्हतं. परत बिल्डरांचाच रोल आहे त्याच्यात बराचसा. पण मी बिल्डरांना दोष देणार नाही, कारण बिल्डरांनी बांधलेल्या घरात राहतो आपणच लोक. म्हणजे आपणही तेवढेच पापात सहभागी आहे. फक्त बिल्डर बांधतो म्हणून तो पापी ठरतो, एवढंच मी सांगतो. सो कंबाईनली आपली सगळ्यांची जबाबदारी होते. पण ताडोबाला पूर्ण चंद्रपूर एरिया हा कोळशावर असल्यामुळे ताडोबातली हीट पहिल्यापासून खूप जास्त आहे. म्हणजे नॉर्मल 40 डिग्री टेम्परेचर ताडोबामध्ये 45 फील होतं. आणि असं म्हणतात ना की 45 डिग्री आणि 42 डिग्री तर पुण्यात पण गेलं होतं. त्यावेळेस 43 डिग्री पुण्यात पण होतं. पण ते नंतर जे 43-42 नंतरचा एक डिग्री आहे ना, इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे ते असं म्हणतात की सबझिरोला -1-2 डिग्रीपर्यंत काय वाटत नाही, पण -10 नंतरची प्रत्येक डिग्री तुमचं हाड अजून गोठवते. तसंच उन्हाच्या बाबतीत सुद्धा. तो ताडोबा समर वॉज देअर. आणि दुपारच्या सफारीला किंवा सकाळच्या सफारीनंतर सुद्धा ज्या लोकांनी ऐन मे एंडला बघितलंय ताडोबा, म्हणजे का आपण आलो या जंगलात असं वाटायला लागतं 1 तासाभराने जर तुम्हाला काही दिसलं नाही तर. मग त्या केसमध्ये काहीतरी ऍक्शन घडत राहिली तर इट इज ऑलवेज बेटर. आणि काहीतरी ऍक्शन मी म्हटलं जसं की आपल्याला समजून घ्यावं लागतं जंगलात प्रत्येक मिनिटाला काहीतरी घडत असतं. जंगल शांत कधीच नसतं. सो जसं मी म्हटलं तर ही माझी एक विश लिस्ट होती की कधीतरी गेल्या गेल्या आपल्याला वाघ दिसावा, की गाडी गेली ना आतमध्ये वाघ होता. तर अगदी गेल्या गेल्या गेटवर काही वेलकम करायला ठेवला नव्हता तिथे वाघ. पण आम्ही आत गेलो आणि ड्रायव्हरने सांगितलं की सर गेटच्या अगदी लागूनच एक पाणवठा आहे, आपण तो चेक करू. आणि गाड्या गेल्या असतील पण तरी एकदा बघायला काय हरकत आहे. आता मी विचार केला ठीक आहे, म्हणजे हार्डली आपण इथून गेलो तर करिश्माचा गेट आहे तेवढा अंतर असेल. चान्सेस वेअर व्हेरी लो, कारण रहदारीचा रस्ता होता, मेन रोड जंगलातला वगैरे. सो वी टूक अ चान्स. नेक्स्ट. आणि जस्ट गेलो, म्हणजे गाडीचा टर्न मारला आणि समोर वाघ बसलेला होता. सो इट्स लाईक त्यांनी असं कुतूहलाने नाही आमच्याकडे बघितले का 3 वाजले वाटतं, म्हणजे 3 वाजता गेट उघडतं. सो जस्ट ही वॉज लाईक, सो दिस वॉज माय विश लिस्ट की गेल आतमध्ये. आपण म्हणतो ना फुटबॉलची मॅच सुरू झाली आणि पहिल्या मिनिटालाच गोल झाला, तर ते जसं फिलिंग येतं. आणि त्याही नंतर सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात की तो वाघ नुसता पाण्यात झोपून राहिलेला असता तर कदाचित ही फ्रेम तेवढी इंटरेस्टिंग झाली नसती. पण झालं असं की आम्ही गाडी वळवायला, त्यांनी मान वरून आमच्याकडे बघायला, आणि लाईक आपण म्हणतो ना आले सुरू झाली जत्रा. पण लाईक दॅट. आणि 2 मिनिटं तर मलाही सुधारलं नाही की असं आपल्या बाबतीत घडू शकतं की गेल्या गेल्या आपल्याला वाघ दिसला. मोजून 1 मिनिट पण नंतर झालं नव्हतं तिथे. सो दॅट वॉज वन ऑफ द लिस्ट. आणि त्यानंतर आणि मग त्यांनी एन्क्वायरिंग नेक्स्ट. त्यानंतर मग त्यांनी बघितलं आले आता झालं, म्हणजे इट्स लाईक ही वॉज सो कॅज्युअल की झालं ना, दिसलं ना, झाली 1 विश लिस्ट पूर्ण झाली ना, आता मला माझं काम करू दे. नेक्स्ट.
आणि त्यानंतर जसं काही म्हणजे सांगतो ना की टायमिंग कसं असतं बघा, गाडी गेली, त्यांनी मान वर करून तो आमच्याकडे बघितलं, मान खाली घालून 2 मिनिटं इकडे तिकडे काहीतरी केलं असेल, आणि 3ऱ्या मिनिटाला उठून तो चालायला लागला होता. नेक्स्ट हा व्हिडिओ असेल. नेक्स्ट तो सांगायचं तात्पर्य का, तुम्ही बघितला हा सगळा मिळून शो 3 मिनिटाचा होता. म्हणजे आम्ही गेलो, त्यांनी बघितलं, मी फोटो काढू शकलो, त्यांनी झालं समाधान, झाली विश्लेष पूर्ण, उठून निघून गेला. जसं काही म्हणजे आपल्याला आपली एखादी इच्छा पूर्ण व्हायसाठी तो थांबला असावा आणि तो पूर्ण झाली आणि निघून गेला उठून. या सगळ्यामध्ये गंमत अशी आहे की किती किती गोष्टी असतात. आमच्या ड्रायव्हरनी जर विचार केला असता की ऑलरेडी 4 गाड्या तिथनं गेल्या असतील आणि आपण जाण्यात काय पॉईंट आहे, तरी आम्ही मिस झालो असतो. मी जर ड्रायव्हरला म्हटलं असं, अरे कशाला बांधगीत पडतो, इतक्या जवळ कुठे वाघ बसतो का पाण्याच्या रस्त्याच्या, चल निघून जाऊ, तरी मिस झाला असता. आणि अनदर थिंग, 1-2 मिनिटं आम्ही गेटवर जरी टाइमपास केला असता आणि आतमध्ये गेलो असतो तरी मिस झाला असता. सो सांगायचं तात्पर्य काय की जंगलामध्ये बरेचदा नशीब हा जरी पार्ट असला तरी जंगलामध्ये वेळेला योग्य वेळेस योग्य ठिकाणी असणं पण फार महत्वाचं असतं. म्हणजे जे लोक नेहमी म्हणतात ना की आम्हाला काही अनुभव नाही आला किंवा काही दिसला नाही, तर बरेचदा आपण जंगलाकडच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतो. तर तुम्ही आणि मी जंगलामध्ये जातो ते वर्षातनं 2 किंवा 3 वेळा, काही जास्ती पण जात असते. पण जे टुरिस्ट किंवा जे गाईड्स असतात, ड्रायव्हर्स असतात, ते तिथे दररोज जात असतात. त्यांना त्याच्या सवयी माहिती असतात, त्यांना जंगली प्राण्यांच्या गोष्टी माहिती असतात आणि त्यांचं बरेच लोक ऐकत नाहीत. सो सांगायचं तात्पर्य काय की आपण पण सुद्धा आपल्या डे टू डे लाईफमध्ये बरेचदा माहिती आहे मला असं म्हणून दुर्लक्ष करतो. सो त्याच्याऐवजी योग्य त्या माणसाचा सल्ला घेतला आणि योग्य त्या माणसाचा ऐकला आणि योग्य त्या वेळ पाळली तर आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये पण विश्लेष कम्प्लीट होऊ शकतात. त्यानंतर कमिंग बॅक, दिस वॉज समथिंग विच आय वॉज ड्रीमिंग फॉर माय सो मेनी इयर्स. म्हणजे आता फेसबुक आहे, इन्स्टा आहे. फेसबुक इंस्टामुळे काय झालं माहिती आहे काय, एक जेलसीचा अँगल वाढला आपल्यामध्ये. म्हणजे पहिले ते नव्हतं, कारण दुसऱ्याला काय दिसलं आपल्याला कळायचं नाही. आता आपल्याला दुसऱ्या दिवशीच कळतं की दुसऱ्याला काय दिसलं. मग कुठेतरी आपल्यालाही वाटतं की अरे एवढं भारी दिसतं, आपल्याला का बरं दिसत नाही असं. सो नथिंग रॉंग. म्हणजे सोशल मीडियाचा प्लस पॉईंट जसा आहे तसा मायनस पॉईंट पण आहे. आपण कुठल्या अँगलनी घेतो ते. पण जेव्हा जेव्हा मी फेसबुक आणि इन्स्टावरती पोस्ट बघायचो तर पाणी पिताना वाघ, त्याचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, अगेन आय एम टेलिंग की आपण काही फार भारी फोटोग्राफर नाही, पण नॉर्मल मध्ये पण आपल्याला दिसला तरी म्हणलं पाणी पिताना आपल्याला दिसला, पण असं प्रतिबिंब वगैरे दिसलं नाही. पण एक इच्छा होती लोकांची की आपल्याला असा एखादा फोटो काढता यावा. एवढं जंगलात जातो, आपल्याला वाघ आपल्यावर का प्रसन्न होत नाही एवढा. तर यावेळेस इथे जेव्हा हा पहिला जो शॉट होता, त्या पहिल्या शॉटच्या पाणवठ्यावर आम्ही जेव्हा थांबलो होतो, वाघ उठून गेला होता. तर माझा गाईड काय म्हणला की सर हा सबएडल्ट होता, हा जो वाघ आहे याचा एक भाऊ पण आहे आणि हे दोघं मिळून शिकार करतात. यांनी जवळपास एक शिकार करून ठेवलेली आहे आणि याचा भाऊ कुठेतरी मागे झाडीत असणार आहे आणि हे पाण्यावर येतील परत, तर आपण थांबून राहू. विच वॉज लॉजिकल. आम्ही तिथे थांबलो असताना मागे अचानक हरणांचे आणि यांचे अलार्म कॉल सुरू झाले. तर ज्यांना आपल्या इथल्या लोकांना इथल्या माहित असेल तर जंगलामध्ये वाघ किंवा कुठलाही प्रिडेटर प्राणी दिसल्यावर बाकीचे प्राणी एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात, जो सावधगिरीचा इशारा असतो, त्याला अलार्म कॉल म्हटलं जातं जंगलामध्ये. तर मग चितळ असेल, सांबर असेल, इव्हन मोर आहेत, माकडं आहेत, ते प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचा इशारा देणारे आवाज काढतात की प्रिडेटर इज अराउंड, सावध राहा. आपल्या इथे जागते रोग कसं वॉचमन रात्री मागतो, माझ्या सोयीने झोपलेला असतो मॅक्झिमम टाइम, तुमच्या सोयीला माहित नाही मला. तर तसं ते जागे जंगल कधी झोपत नाही, परवडत नाही त्यांना. तर त्यांना असा लांबून आवाज आला. तर पहिला आमचा गाईड जो तिथला जुना गाईड होता तो म्हणला की सर कदाचित त्यांची आई असेल, पण आता आई खरं म्हणजे वेगळी झाली यांच्यापासून आणि ती असण्याचे चान्सेस कमी आहे. पण तरी आपण एक चान्स घेऊन पाहू, कारण हे 2 वाघ आसपास यांनी शिकार केली, हे पाण्यावर इथेच येतील, तर इथे सापडतील असते. थोड्या वेळाने आपण चक्कर मारून घेऊ. पण आता हा जो मागे कॉल चालू आहे, लेट अस गो अँड चेक काय आहे ते. आम्ही परत कधी कधी असं म्हणतात की हातचं सोडून पळतेचा म्हणजे धावू नये बरेचदा, पण जंगलामध्ये दोन्हीवर बॅलन्स ठेवावा लागतो. आम्ही लॉजिकल कॉल घेतला की तो म्हणला ते बरोबर होतं की हे 2 वाघ इथे आहेतच पाण्यापाशी आणि यांची शिकार इथे आहे, म्हणजे ते पाण्यावर आले तर फोटोग्राफ काढता येतीलच त्यांची किंवा बघता येतीलच. इन द मीन टाइम हा जो अलार्म कॉल लांबून येतोय तो कुठला आहे ते बघायला हरकत नाही, म्हणून आम्ही गाडी वळवली आणि आम्ही गाडी घेऊन ज्या साईडला अलार्म कॉल आले होते त्या दिशेने निघालो. नेक्स्ट
जंगलामध्ये तुमचे सेन्सेस आहेत ना, जी गोष्ट पुण्या बॉम्बेमध्ये आपल्याला कधीच गरज पडत नाही. जंगलामध्ये ऐकणं, वास घेणं, बघणं, या सगळ्या गोष्टींच्या सेन्सेसवर तुम्हाला डिपेंड राहावं लागतं. कारण तिथे कोणी मोबाईलवर तुम्हाला वाघ मी इथे वस्तू सांगत नसतं. तर आपल्याला जजमेंट घ्यावं लागतं. जसा तो अलार्म कॉल साधारणतः 2 ते 3 किलोमीटर अंतरावर होता आणि त्या डायरेक्शनने जायचं असतं. बरं, वाघ किंवा कुठलंही जनावर त्याला काही रस्ता फॉलो करायची गरज नसते, ते मधनही जाऊ शकतात, पण तुम्हाला मात्र फिक्स रूट मधनं जावं लागतं. सो इट इज अ इनडायरेक्टली टेस्ट ऑफ युअर जजिंग ऑफ तो आवाज कुठनं आलाय, कुठला वास आहे, कुठला आदिवास असू शकतो, कुठे लॉजिकली वाघ किंवा ते जनावर असू शकतं, जी कुठे. त्यानंतर असेच गमतीदार किस्से घडत गेले. मग आम्ही जजमेंट घेतलं की हा साधारणतः ज्या अंतरावर आलाय त्या अंतराच्या पशी एक पाणवठा आहे. त्या पाणवठ्यापाशी जनरली उन्हाळ्याच्या 45 डिग्री टेम्परेचर दुपारचं होतं. ऑब्व्हियसली वाघ किंवा जनावर असेल तर पाण्यापाशी असेल दुपारी 3 वाजता. म्हणून आम्ही त्या जजमेंटने एका पाणवठ्यापाशी गेलो जिथनं तो आवाज येऊ शकत असेल. तर या पाणवठ्यावर बऱ्याच पक्ष्यांची हालचाल झाली होती. नेक्स्ट, आणि बाजूला सांबर उभे होते तिथे त्या पाणवठ्याच्या बाजूला, आणि पण पाण्यावर कोणीच येत नव्हतं. याचा अर्थ नक्की होता की सांबर आणि माकडं बाजूला बसून आहेत पण झाडावर येत नाही, पाण्यावर येत नाही. याचा अर्थ वाघ कुठेतरी आहे, त्यांना माहिती आहे. इथे त्यांचा त्यांना आपल्यात फरक आहे, त्यांना जास्ती सेन्स आपल्यापेक्षा स्ट्रॉंग असतात. पण म्हणजे वाघ कुठेतरी झोपलेला आहे. तर आमचा गाईड म्हटला सर आपण इथे थांबून राहू आणि विल वेट, की ज्या अर्थी कोणीच पाण्यावर आलं नाही, दुपारची वेळ असून या अर्थी नक्की कुठेतरी वाघ आहे म्हणून ते येत नाहीत पाण्यावर. आम्ही बाजूला थांबून राहिलो आणि गंमत म्हणजे थोड्या वेळाने सांबराचा सगळं शांत होतं. तासभर गेला, लिटरली तासभर गेला. बऱ्याच लोकांना असं वाटतं की जिप्सीच्या ड्रायव्हर लोकांना पेट्रोल वाचवायचं असतं आणि आपल्याला फिरवायचं नसतं म्हणून आपल्याला एका जागेवर थांबून ठेवलाय. तो म्हणला साहेब तुम्ही आहात पेशन्सनी, तुम्हाला जंगल माहिती आहे म्हणून तुम्ही थांबलात, नाही तर लोक आमच्याशी भांडायला लागतात. काही वाघ बीक नाही आहे, उगाच पेट्रोल वाचायचं आम्हाला तुम्हाला बसून ठेवलाय तिथे. सो पण आणि सडनली एका सांबर हरणाने आवाज केला. आता सांबर हरिण तेव्हाच आवाज करतं जेव्हा त्याला वाघ फिजिकली दिसतो. अदर बाकीचे हरणं त्याच्या वासावर सुद्धा कॉल देतात, पण सांबर जोपर्यंत वाघाला त्याला वाघ ऍक्च्युअल दिसत नाही तोपर्यंत आवाज करत नाही. आणि आम्ही विचारच करतोय की आता ऑलरेडी 1 तासभर झालाय, तर अचानक सांबर ओरडलं. याचा अर्थ त्याला वाघ दिसला होता कुठेतरी. आता आमच्या डोळ्यांना दिसणं फारच अवघड होतं, त्यामुळे इतकी थिक झाडी होती तिथे. म्हणून आमच्या गाईड उभा राहिला, त्यांनी दुर्बीण घेतली आणि पूर्ण पाण्याच्या बाजूचा एरिया त्यांनी स्कॅन केला. आणि त्याला या झाडांच्या मगाशी जिथे ते पक्षी बसले होते, आधीच्या स्लाइड जाय, याच्या खाली वाघीण झोपले होते. म्हणजे नेकेड आयला तर दिसणंच शक्य नव्हतं आपल्याला, आणि दुर्बिणीतनं सुद्धा त्याला दिसली, मला दुर्बिणीतनं पण दिसली नाही शेवटपर्यंत. नेक्स्ट, आणि मग आम्ही ठरवलं की अजून वाट बघू, ज्या अर्थी झोपलेली वाघीण आहे त्या अर्थी उठेलच. तर त्यानंतर तो गाईड म्हणला की सर अजून एक गंमत सांगतो, ही वाघीण म्हणजे त्या मुलांची आई नाहीये म्हणला, ही दुसरीच वाघीण आहे, हा दुसऱ्या आईचा. आणि दुसरं म्हणला ही वाघीण इतकी शाय आहे, ही दिसत नाही म्हणला. झर्नी नावाची टायग्रेस आहे ही फार शाय टायग्रेस आहे. आपण एक वेळ ते 2 मुलं उठून गेले, कारण काय झालं होतं मध्ये तासभर झाला होता. मी म्हटलं अरे ते दोन्ही वाघाचे बछडे पाण्यावरून गेले पण असतील परत, आपलं तेही जायचं आणि हेही जायचं म्हटलं ते तिथे. तो म्हणला सर ते जाऊ द्या, ते परत दिसतील, पण ही वाघीण इतकी शाय आहे, ही आम्हाला सुद्धा महिन्यातनं एकदा कधीतरी दिसते. आणि ही आत्ता इथे यासाठी निवांत झोपली आहे, कारण पाण्याच्या जवळ आहे, इथे शांतता आहे म्हणून इथे थांबली. आपण इथेच चान्स घेऊ म्हणला थोडा वेळ, आणि नाहीतर मग तुमचा कॉल आहे चला बाब. मग ऍज अ से की इथे आपण जे जंगलातली अक्कल शिकतो की आपण डॉक्टरकडे गेल्यावर इंजेक्शन कुठे द्यायचं हे डॉक्टरला सांगत नाही. आता तेही सांगतात गुगलवरनं झालेले डॉक्टर आपले ते सगळे, पण जंगलाने हे शिकवलंय की मी म्हटलं तुला माहिती आहे, तू एवढ्या ठामपणे सांगतो. तर आम्ही थांबून आलो. 15 मिनिटांनी कुठलाही आवाज नव्हता, वाघिणीचं डोकं बाहेर डोकावलं. त्या गाईडने सांगितलं होतं सर ही वाघीण 5 मिनिटाच्या वर वेळ देत नाही, म्हणजे थांबतच नाही म्हणलं. आत्ताही आपल्या 2च गाड्या असतील म्हणून तिला बाहेर तरी आली. ती बरोबर ती आली, इकडे तिकडे बघितलं. इथे मला पहिल्यांदा तोपर्यंत मला हे डोक्यात नव्हतं की हे पाणी मध्ये तिचं रिफ्लेक्शन येईल म्हणून. इथे याचं कारण कसं आहे मी तुम्हाला सांगितलं मगाशच्या विश्लेषण मध्ये की पाण्यात प्रतिबिंब पडणारा वाघ याला किती गोष्टी जुळून यायला पाहिजे. पहिले तर वाघच दिसायला पाहिजे, प्रतिबिंब नंतर येतं. वाघच दिसल्यानंतर प्रतिबिंब कुठून येणार. पहिले तो वाघ दिसायला पाहिजे, मग तो पाण्यावर आला तर ते पाणी स्तब्ध पाहिजे तरच प्रतिबिंब दिसणार आहे. बरं, स्तब्ध पाहिजे म्हणजे त्या टाईपचं गढूळ नसलेलं पाणी पाहिजे, नितळ पाणी पाहिजे, जंगलातलं जरा वाहतं पाणी नको, डोह टाईप पाहिजे. तिसरी गोष्ट लाईट, सूर्य
म्हणजे हे किरण सरांनी मगाशी मला पॉईंट आधीच सांगितला की सूर्य तुमच्या मागे पाहिजे, नाही तर रिफ्लेक्शन वाघाचं येणारच नाही उलट तिथे. या सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर वाघाने पाणी प्यायच्या आधी थोडा वेळ थांबून बघितलं पाहिजे, नाही तर एकदा त्यांनी डायरेक्ट पाण्यात उडीच मारली तर परत प्रतिबिंब मिळायचं. तर हे जोपर्यंत ती वाघीण या अँगलला आली नाही आणि मी इथे होतो तोपर्यंत मला पहिल्यांदा तिचं प्रतिबिंब लक्षात आल्यावर आज आपलं दुसरी पण विश्लित मनमे दुसरा लड्डू फुटा ती ऍडव्हर्टाईज आहे बघा कॅडबरीची. म्हणलं तसं झालं. म्हणलं अरे आताच एक विश पूर्ण आले तर दुसरी इतक्या लवकर होते का पूर्ण. तरी मी क्रॉस फिंगर होतो की एवढं लक चांगलं असू शकत नाही, बिल्डरच नक्कीच नाही सध्या. तर नेक्स्ट आणि देन इट स्टार्ट. आणि दुसऱ्या मिनिटाला ती आली आणि तिने बघितलं आणि तेवढाच 1 मिनिट मला मिळाला आणि मला फोटो काढता आला. आणि तेव्हा तुम्ही म्हटलं तसं बघा की सगळ्या गोष्टी जुळून आल्या. त्या पाण्यात एक पण तरंग उडलेला नव्हता आणि मागे बॅकग्राऊंड होतं, सूर्य आमच्या मागे होता. आणि त्यानंतर तिने एकदा बघितलं. नेक्स्ट नेक्स्ट चालत येऊन इथे बसली. 5व्या मिनिटाला घड्याळाला उठून गेली होती. नेक्स्ट 5व्या मिनिटाला मोजून 5 मिनिटं दिली तिने हे करायला सगळं. पण त्याच्या बरोबरीने मी शहाणपण अजून एक केला की या सगळ्या गोष्टी फक्त स्थिरचित्रात आल्या नसत्या, म्हणून माझा लकीली त्यावेळेस व्हिडिओ कॅमेरा पण चालू होता. हे बघा इथे सम्राट आवाज आला बघा आता. संपलं. एवढाच विंडो होता. पण मी म्हटलं तसं की नशिबाने या सगळ्या विंडोमध्ये सगळ्या गोष्टी जुळून आल्या होत्या आणि त्यानंतर मला फोटो काढता आला. ते पण तेवढंच इम्पॉर्टंट. नाही तर देवाने सगळं दिला पण तुम्हाला फोटो तर काढता यायला पाहिजे तेवढा त्या मिनिटाला. सो अशा प्रकारे दुसरी विशलिस्ट पूर्ण झाली. आणि मी म्हटलं जसं की तिन्ही गोष्टी आम्ही एकतर जंगलावर विश्वास ठेवला की हातात एक टायगर दिसत असताना मागे कुठल्या तरी हरिण ओरडतंय, पण आपण जसे बिनकामाने ओरडत गावभर फिरतो तसे हरणं ओरडत नाहीत नशिबाने. त्यामुळे जंगलावर विश्वास तुम्ही कधी जास्त ठेवू शकता, कारण जंगलामध्ये कुठली गोष्ट उगाच घडत नाही, काहीतरी कारण असल्याशिवाय त्या घडतात. त्यानंतर आम्ही ती शोधत गेलो. त्यानंतर गाईडच्या नॉलेजवर विश्वास ठेवला, पेशन्स ठेवला आणि नशिबाची साथ होती. नेक्स्ट 50 फूट. त्याच्यानंतर गंमत म्हणजे त्याच पिरियडमध्ये अजून एक दुसरी वाघीण मला त्याच प्रकारे मिळाली. पण तुम्हाला मी जसं म्हटलं तसं ही पण वाघीण तशीच मिळाली आम्हाला. पण इथे बघा, इथे तरंग असल्यामुळे ती पहिले डायरेक्ट पाण्यात उतरली. त्यामुळे हा फोटो म्हणाल तर खूप चांगला होता. ही नयनतारा नावाची दुसरी वाघीण होती. इथे पण आम्ही वाट बघत होतो. इथे आम्हाला माहित होतं की ती पाण्यात येणार आहे आधी जाऊन. पण मी सांगायचं तसं की सगळे कॉम्बिनेशन जुळून यायला इथे कसं झाला, ती पाण्यात अशा रस्त्याने आली की तिच्या प्रतिबिंबाच्या आधी तिच्या पाण्यात उतरली ती. त्यामुळे ऑटोमॅटिक तरंग आले आणि त्याच्यामुळे मग तो जो इफेक्ट पाहिजे होता तो नाही मिळाला. आता तुम्ही म्हणाल की त्यात काय मोठं. मी म्हणलं जसं की विशलिस्ट होती, ते नशिबाने घडलं. ह्यातलं काही नसतं मिळालं तरी काय आम्ही दुःखी झालो असतो किंवा असं नाही. पण आपण म्हणतो जसं की आपण एखादी विश डोक्यात धरली आणि ती झाली तर आनंद होतो, दॅट वॉज द थिंग. अदरवाईज हे पण सायटिंग किंवा ही पण फ्रेम किंवा ही पण वाघ बघणं आनंद तेवढाच होता. नेक्स्ट ह्यात तुम्हाला फ्रेमचा जजमेंट येईल. ती पण अशी झाली, तेव्हाही पाणी शांतच होतं. पण पाण्यात पहिले तिने पाय टाकल्यामुळे आणि इथे जिथे तिने पाण्यात एंट्री केली तिथे गवत होतं, त्यामुळे तिथे रिफ्लेक्शन याचा संबंधच नव्हता. त्या ठिकाणी ती बांधावरनं चालत आली म्हणून ते शक्य झालं. ती बांधाच्या अलीकडनं पाण्यात उतरली असती तर तिथे शक्य झालं नसतं. नेक्स्ट नंतर अजून एक सगळ्यात महत्वाचा गोष्ट खूप वर्ष होती की ऍक्च्युअल वाघाला शिकार करताना बघणं. वाघाने केलेली शिकार खाताना शिकारीवर बसलेला वाघ आपल्यातल्या बऱ्याच जणांनी बघितला, मी पण बघितलेला आहे. पण वाघ शिकार कशी करतो फिजिकली ह्याचं डॉक्युमेंटेशन करायला जंगलात जन्मच जावा लागतो. म्हणजे यावेळेस तिसऱ्या सफारीला तेही घडलं. म्हणजे आम्ही सफारीवरून परत येत होतो आणि संध्याकाळ झाली होती आणि गेटवर पोचायचं होतं. सो हळूहळू आम्ही निघालो होतो गेटच्या दिशेने. तर गेटच्या दिशेने ताडोबाच्या मोहर्ली रेंजमध्ये जिथे MTDCचे क्वार्टर आहे त्याच्या पाठीमागे एक मोठं पटांगण आहे, असं म्हणजे मेडोज आहे, ग्रासलँड. त्याच्या आमच्या जिप्सीच्या बाजूला एक मोठं रानडुक्कर मस्तपैकी म्हणजे आराम करत उभं असेल किंवा काय उभं होतं. तर माझा ड्रायव्हर म्हणला की सर मस्त वाईल्ड बोर आहे, काढायचा का फोटो. मी म्हटलं अरे कुठे आता गेटवर वेळ झाला, वाईल्ड बोरचे ऑलरेडी माझ्याकडे खूप फोटो आहेत, निघू म्हटलं आपण. म्हणून आम्ही गाडी असं इथे रानडुक्कर उभं
आम्ही गाडी पुढे काढली. एक 15 फूट गाडी 10 फूट पुढे गेली असेल, मागणं कर्कश किंचाळी आली. एकच गाडी होती आमची आणि इतकी अंगावर शहारा येणारी किंचाळी होती. मी म्हटलं ना की हंट म्हणलं जी जीवाच्या आकांताने माणूस जसं ओरडतो तशी किंचाळी होती. आम्हाला त्याच मिनिटाला लक्षात आलं की काहीतरी त्या रानडुकरा कोणतरी अटॅक केला आणि त्या रानडुकराच्या साईजवर अटॅक करणारं एकच जनावर असू शकतं जे वाघ असू शकतो. दुसरं कोणी त्या रानडुकराच्या नादी लागायला गेलं नसतं. मी जस्ट गाडीतनं मागे वळलो जशी चिक आली तर वाघिणीने त्याच्यावर झेप टाकली होती आणि त्याच्या गळ्याला पकडून वाघिणी त्याला सगळं उलटीहून गवतात पडली होती. आता हे कॅमेरामध्ये शक्य करणं म्हणजे नेक्स्ट विश लिस्ट मध्ये मी तो अटेम्प्ट ठेवलाय की आता बघू असा पण फोटो काढता आला पाहिजे. म्हणजे गंमत बघा, त्या मिनिटाला जर मी त्या रानडुकराचा फोटो काढायला थांबलो असतो तर 2 गोष्टी घडल्या असत्या. एक तर मला ऍक्च्युअल वाघ त्याला पकडताना फोटो काढता आला असता किंवा वाघिणीने आम्ही जाऊ दिलं असतं आणि रानडुकराचा जीव वाचला असता. 50% दोन्ही घडलं असतं. पण जंगलामध्ये मी म्हणतो जसं की जे घडणार आहे ज्यावेळेस ते घडणारच आहे, ते आपण थांबवू नाही शकत. आम्ही पलटलो, गाडी रिव्हर्स घेतली, पण तोपर्यंत वाघीण गवतात त्याला घेऊन लोळली होती आणि ते इतकं मोठं जनावर होतं वाघिणीचा सच्चा. नेक्स्ट व्हिडिओ. सो हा मी म्हणजे इथे ते घडलं आणि इथे आमची गाडी होती साधारण तेवढ्या. वाघिणीने मला ते दिसलं, त्याला घेऊन गवतात उलटी झाली गावात. व्हिडिओ चालू कर. मग मी हा थोडा व्हिडिओ काढला, तुम्हाला त्याच्यातनं जजमेंट दिलं की किती कमाफलाज होती. म्हणजे त्या मिनिटाला वाघीण तिथे बसली, ही त्याची शेवटची धडपड चालू होती. आता आवाज क्वालिटीमुळे थोडा हे होत नाही कारण संध्याकाळ झाली होती, पण त्याचा बिचाराचा तिने त्याचा गळाच पकडला असल्यामुळे ते फक्त एकदाच ओरडलं. कारण दॅट इज द ओनली वे अ टायगर कॅन किल अ वाईल्ड बोर. अदरवाईज टायगरच घायल होऊ शकतो त्याच्यामध्ये. तुम्ही बघा, तिने त्याला इतक्या पूर्ण ताकदीने दाबून धरलाय की त्याला हलूच देत नाहीये. आणि त्यानंतर तासभर ते जिवंत असणार आहे. म्हणजे आम्हाला वेळ झाला होता कारण दॅट्स द ओनली वे त्या साईजचं वाईल्ड बोर टायगर मारू शकतो. त्याचा गळा पकडून त्याला चोक करून मारतं हळूहळू ते, कारण दुसऱ्या कुठल्याही प्रकारे त्याला मारता येत नाही. सो हा असा मला व्हिडिओ मिळाला. आता गंमत बघा काय झाली या सगळ्यामध्ये. ऑलरेडी वेळ संपत चालली होती. ती त्याला धरून ऍटलिस्ट आमचा गाईड म्हणला ते मरणार नाहीच एवढा लवकर. म्हणला अर्धा तास तिला त्याचा गळा धरून बसावं लागेल तेव्हा कुठे ते मरेल. आणि त्यानंतर अदरवाईज ते तिने जर त्याला आत्ता सोडलं तर त्याच्या त्या भानगडीत तिलाच इजा व्हायची, त्याचा दात लागून वगैरे. सो आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही म्हणला, आपण निघू. आणि त्या साईड ही आता दमली असणार आहे. लकीली सकाळी आमचा तोच झोन होता. म्हणजे ते पण एक जंगलात नशीब लागतं की दुसऱ्या दिवशी जर आमचा दुसरा झोन असता तर आम्हाला इथे नसतं येतं आलं परत. सर म्हणला दुसऱ्या दिवशी आपला हाच झोन आहे, आपण सकाळी सगळ्यात पहिले परत इथेच येऊ म्हणला. म्हणजे मग आपल्याला ती तिथेच दिसणार आहे. कारण हे रानडुक्कर हिच्याकडनं एवढा लवकर संपर्क शक्य नाही म्हणला तिच्या ते. म्हणजे त्याला मारायला सुद्धा तिला वेळ लागणार आहे. सो आम्ही तिला म्हणजे जी माझी म्हणलं तसं की ऍटलिस्ट बघायची तरी विश्लिस्ट पूर्ण झाली होती की मी जेव्हा वळलो तेव्हा तिने त्याला केवढ्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्याला मारलं होतं आणि किती स्किलफुली. म्हणजे आम्ही जेव्हा इथे उभं होतो तेव्हा डुक्कर इथे होतं आणि ती याच्याच मध्ये लपली होती, आम्हाला कळलं पण नाही. सो हाऊ जे लोक म्हणतात ना की वाघ डरकाळ्या फोडतो वगैरे, काही कोणी जंगलामध्ये गेल्याशिवाय त्याचं लॉजिक कळत नाही. वाघाने जर डरकाळ्या फोडल्या तर सगळ्या जंगलाला कळेल वाघ इथे, मग वाघाला आयुष्यात कोणी शिकार देणार. त्याला काही स्विगी किंवा झोमॅटो मागवता येत नाही की आणून द्या मला कोणी. आणि त्यानंतरची गंमत म्हणजे ही टायग्रेस प्रेग्नंट होती. आता गंमत बघा, आपण म्हणतो वाघासारखं जीवन जगा. मी जंगलात जाऊन अजून एक गोष्ट काय सांगलो माहिती आहे का, मला कोणी जरी सांगितलं ना वाघासारखं जीवन जगतोयस, मी नको रे बाबा, कुत्र्यासारखं परवडलं. कुत्र्याला कोणतरी घरात खाण्याला आणून तरी देतं. वाघाला प्रेग्नंट असेल, नाही तर म्हातारा झाला असेल, नाही तर इंजुर्ड असेल, स्वतः धडपड करून मारावं लागतं. आणि त्याने जर नाही मारलं तर तो भुकेने मरतो. म्हणजे गमतीने, मी वाघांवरचा एक्सपर्ट नाही, पण जे फिरून एक गोष्ट कळली आहे, मॅक्झिमम वाघ मरतात कशाने माहिती आहे का, तो उपासमारीने मरतात मॅक्झिमम. त्याचं कारण असं आहे की एकदा तुमचं एक पर्टिक्युलर वय झालं की त्यानंतर तुमची शिकार करायची ताकद कमी होत जाते. आणि कोणी आपण तुम्हाला ताटावर येऊन तू आता म्हातारा झालाय मला मारण खा असं म्हणणार, ते हिसाबनीतीत घडतं, फक्त ऍक्च्युअल जंगलात घडत नाही. शेवटी हळूहळू वाघ भुकेनी मरतो. हे मी जंगलात राहून शिकलेलं आहे. आणि त्याच्यामुळे प्रेग्नंट टायग्रेसला आपल्या इथे मॅटर्निटी लिव्ह असते, त्याच्यावरनं भांडणं होतात. टायग्रेसला मिळलं असं काही नसणार आहे बिचारीला. म्हणजे म्हणतो ना वाघिणीसारखं आयुष्य पाहिजे, वाघिणीसारखं आयुष्य म्हणणं सोपं आहे, जगणं फार अवघड आहे. नेक्स्ट कॉलरवाली. येस. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला तिथे बघायला मिळालं की पोस्ट हंटिंग. म्हणजे आता त्यांनी मला सांगितलं की वाईल्ड बोर हिच्याकडनं कसं बसं अजून 1 तासभर याला मरायला लागेल. त्यानंतर तिला ते काय करते, वी वर क्युरियस. आणि लकीली काय झालं होतं की जनरली कुठलंही जनावर
शिकार केल्यानंतर अशा आडबाजूला नेऊन ठेवतात की जिथे इतर स्कॅव्हेंजर्स नाही आले पाहिजे, त्या एरियात दुसरा मेल टायगर किंवा लेपर्ड असतील त्यांनी येऊन खाल्लं नाही पाहिजे. म्हणून तो म्हणला जर सकाळी आपल्याला लकीली हिने ते रस्त्याच्या इतक्या बाजूला ओपन मध्ये मारलाय की तिला त्याचा काहीतरी विल्हेवाट लावायला त्याच्यावर ऍक्शन घ्यावीच लागेल, म्हणून आपण सकाळी लवकर परत येऊ. सो वी केम बॅक. पहिल्या आम्ही सकाळी गाडी काढली आणि या स्पॉटवर आलो. तर गंमत बघा काय, ती तिथेच बसली होती. हे इथे ते वाईल्ड वॉर आत किलमध्ये लपवलेलं आहे. आम्ही बरोबर सकाळच्या पहिल्या राऊंडला आलो, दिसताना काही दिसत नव्हतं. आमचा परत एकदा पेशन्स, नॉलेज आपण ज्याला म्हणतो, तो म्हणला जाणारच नाही म्हणला कुठे, काही असू दे. बरं, आमच्या आधीच्या गाडीने 2-3 राऊंड तिथे मारले होते, काही हालचाल नाही म्हणले, त्यांना ते किलही दिसलं नव्हतं एक क्षणभर. तर मग आपण आमच्या गाडीने ते बघितलं होतं तिथे झालं असल्यामुळे आम्हाला माहिती होतं की तिथे, म्हणून आम्ही येऊन थांबलो. थोडं जसं 6 वाजले, गरम व्हायला लागलं, तसं तसं टायगर्सने हौस पाण्यात गवतातनं डोकं बाहेर काढलं. आणि तोपर्यंत सगळ्या दुनियाला कळलं होतं की इथे टायगर आहे आणि त्यांनी किल केलाय. नेक्स्ट. आणि आता तुम्हाला बघा, हे इथे MTDCचं क्वार्टर आहे आणि इथे तिने ते मारलं. म्हणजे इथल्या लोकांना तर फ्री शो झाला असता सगळ्यात ऍक्च्युली. म्हणजे सफारीला जायची गरज नव्हती. त्या दिवशी त्यांची सफारी इथे बसून सुद्धा आली सगळ्या लोकांची तिथे. सो तिने हळूच त्यातनं ते किल बाहेर काढलं. आता दुसरं कसं होतं की रानडुकराचं स्किन खूप जाड असतं आणि ते चांगलं यंग रानडुक्कर होतं आणि त्यामुळे तिला ते सॉफ्ट करणं आवश्यक होतं. त्यामुळे आमचा गाईड म्हणला की इथे ती पाण्यापर्यंत तिला खेचत न्यावंच लागेल आणि ती आणि पाणी याच्यामध्ये बरीच गॅप होती. सो तिला आपल्याला पूर्ण चांगला हे मिळणार आहे. नेक्स्ट. हे बघा, एवढं सगळं इथे वस्ती होती इथे सगळी आणि इथे टायगर आहे. म्हणजे अनदर जो आस्पेक्ट मागे म्हणतो आपण को एक्झिस्टन्स, म्हणजे इमॅजिन करा, पटवर्धन बागेतनं मी चालत जाताना मला भटके कुत्रे आले तरी घाबरत होतं. इथे जर असं जर काही दिसलं आपल्या घराभोवती, असं काही रस्त्यावर चाललंय आपल्या बाजूला, मग बघू किती लोक सेव टायगर म्हणतात आपल्यातले. नेक्स्ट. आणि तिच्या वजना एवढं ते रानडुक्कर होतं. शी वॉज अ यंग टायगर, शी वॉज अ प्रेग्नंट. त्यामुळे तिला दर लिटरली 2-3 मिनिटांनी त्याला ओढलं की धाप लागत होती. सो ती थांबून हे सगळं करत होती. नेक्स्ट. हे बघा, याचा साईज आणि तिचा साईज बघा. दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट, किरण आणि अनुज मे बी गाईड मोर याच्यावरती, मी हे ऑब्झर्व करत असताना बघत होतो, ती शेपटी तिच्या 5व्या पायासारखी वापरत होती टायग्रेस. म्हणजे ते त्याला, इट वॉज लाईक बॅलन्सिंग हर बॉडी, त्याला खेचताना किंवा हे करताना. म्हणजे तिचा शेपूट आपण म्हणतो ना की उगाच आपलं शेपूट हलवते, तसं नाही आहे. म्हणजे मी ऑब्झर्व यावेळेस ते पहिल्यांदा मला बघायला मिळालं की ती त्याला प्रत्येक वेळेस मूव्ह करताना ती शेपटीचा वापर शरीर बॅलन्स करायला करत होती. नेक्स्ट. हे बघा, प्रत्येक वेळेस शेपूट तिची बॉडी काउंटर बॅलन्स करत होती. आणि नाऊ यू कॅन सी तिचा साईज आणि टायगर याचा साईज नियर अबाउट इक्वल होता. आणि त्याला ओढत नेणं सुद्धा बिचारीला, मग तिने ते पाण्यात आणून ठेवलं, तासभर तिने ते पाण्यात होऊन ते सॉफ्ट होऊ दिलं आणि मग तिने परत ते चावायला सुरुवात केली. नेक्स्ट. आता याच्यामध्ये गंमत बघा, आम्ही जेव्हा थांबलो होतो इथे, नॉलेजचा आणि एक्सपिरियन्सचा थोडा फरक पडतो. पहिले आम्ही इथे थांबलो होतो, आमचा ड्रायव्हर आणि गाईड एक्सपिरियन्स होते. ते म्हणले सर तिने देखील इथे लपवलाय, ती इकडनं बाहेर आणली तर आपल्याला इकडनं काहीच दिसणार नाही गवत मध्ये. आम्ही सगळं सोडून इकडे पुढे येऊन थांबलो या रस्त्यावरती. मग इथनं त्या म्हणला सर आपल्याला पूर्ण ती पुढे मिळेल आणि जेव्हा ती इकडे येईल तेव्हा आपण परत मागे जाऊ. सो जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट, मी हे सगळं फक्त फोटोग्राफर म्हणून सांगत नाहीये, एखाद्या जरुरी नाही की आपल्या प्रत्येकाकडे कॅमेरा असेल आपण फोटोग्राफी करू, पण तो जे मला बघायचं होतं ते ती कसं ते किल हँडल करते ते बघताना त्याचा पूर्ण व्ह्यू येणं मला आवश्यक होतं आणि त्या दृष्टीने या पोझिशन्स फार महत्वाच्या होत्या. नेक्स्ट. जसं मी म्हटलं की दर आणि किती लोक आहेत बघा, आणि जे लोक म्हणतात ना की टायगरला त्रास होतो टुरिस्टचा, त्या लोकांना फोटो उत्तर आहे, तिला काही फरक पडत नव्हता. ऍब्सोल्युटली काय, शी वॉज सो मच फोकस्ड. आणि हे पण वाघांकडनं किंवा जनावरांकडनं शिकणार काय, आपण म्हणतो ना मला असा डिस्टर्बन्स होतो, मला कामच करता येत नाही, माझं लक्षच लागत नाही. तुम्हाला जे योग्य प्रकारे करायचं असतं त्याला काहीही तिच्यावर फरक पडत नव्हता या सगळ्या लोकांचा तिचा. सो दॅट इज हाऊ यू आर फोकस्ड. नेक्स्ट. आता हा व्हिडिओ आहे, एकदा तरी तिने मागे 20 गाड्या उभ्या आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं, म्हणजे त्याचा काही त्रास होतोय तिला. नाऊ सी हाऊ शी ड्रॅग्स. ती शेपटी बघा मागे तिची काउंटर करते, ती शेपटी तिच्या वजनाला.
तिने ते पाण्यात नेऊन बुडवलं. नेक्स्ट. सो दिस इज हाऊ वन मोर विश डॉक्युमेंट इट अँड आय कुड लर्न लॉट ऑफ थिंग फ्रॉम दॅट. हे करताना मी म्हटलं जसं की हे सगळा एपिसोड चालू होता या सायटिंगचा, ऍक्च्युली 5वी विश लिस्ट माझी 4थ्याच्या आधीच पूर्ण झाली होती. म्हणजे ती तिचं किल कसं हँडल करते. खरं म्हणजे वाघाला अजून एक गोष्ट मला लक्षात, की वाघानी मारलेल्या याला किल म्हणतात हे खरंच चुकीचं आहे. म्हणजे उद्या मला जर कोणी सांगितलं मी नॉनव्हेज खातो, चल किल जॉईंटवर जाऊ म्हणून, तर मला आवडेल का? ते माझं फूड आहे. म्हणजे अनुज वी शुड स्टॉप युझिंग द किल वर्ड. म्हणजे KFC-ला जाऊन कोणी किल जॉईंट म्हणलं KFC-ला तर कसं वाटेल आपल्याला? वाघाला काय बिचाराला मारल्याशिवाय पर्याय नाही, त्याच्या जेवण त्याच्या दिवशी ते जेवण आहे ना. सो किलवर जाऊ, वाघाने किल केलाय म्हणजे त्याचा उद्देश काय कोणाला मारणं नसतो ना, त्याचा उद्देश त्याचं फूड आहे ते. सो आय थिंक त्यातनं आपण हा शब्द पण बंद करायला पाहिजे, किलवर गेलो आम्ही तिथे. नाही तर आपण स्वतःला तरी किलवर आहे म्हणजे नॉनव्हेज खाणारे त्यांनी म्हणायला पाहिजे की किलवर चाललो आम्ही. तर एक मिनिट. तर दुसरी एक माझी विशलिस्ट होती, म्हणजे ही या सगळ्याच्या मध्ये तयार झाली. म्हणजे ऍक्च्युली 3ऱ्या आणि 4थ्याच्या मध्ये यायला पाहिजे होती. मी मुद्दामून ती शेवटी ठेवली की मेल टायगर आय लेवलला आपल्या पॅरलल जीपला चालताना आपल्याकडे बघतोय. जंगलामध्ये मेल टायगर दिसणं हे खूप कठीण असतं. याचं कारण एका मेल टायगरचा एरिया जवळपास फिमेल टायगरच्या 5 पट मोठा असतो. म्हणजे साधारणतः 10 ते 15 स्क्वेअर किलोमीटर जर एका फिमेल टायगरचा एरिया असेल तर 50 ते 60 स्क्वेअर किलोमीटर एखाद्या मेल टायगरचा एरिया असतो. आता 50 ते 60 स्क्वेअर किलोमीटर जर तुम्ही जजमेंट घेतलं तर 8 किलोमीटर बाय 8 किलोमीटर म्हणजे इथनं आंबेगावपर्यंत आणि इकडनं रास्तापेठपर्यंत चांदणी चौकापर्यंत एवढ्या मोठ्या एरियामध्ये फक्त एक वाघ आहे. तो कुठेही कुठे जाऊ शकतो. तुम्हाला मात्र कर्वे रोड, पोर्ट रोड, सिंहगड रोड एवढंच वापरायचं आहे. त्यानंतर त्याला वाघाला शोधणं किती अवघड आहे तुम्हाला जजमेंट मेल वाघ दिसणं. आणि त्यानंतर तुमच्या पॅरलल तो चालणं, त्या चालत्या जिप्सीमधनं तुम्हाला फोटो काढता येणं आणि त्यांनी तुमच्याकडे बघणं. मी म्हणतो तसं की सोचणे में मागणे में क्या जाता अशी एक ऍडव्हर्टाईज आहे आपली तशी. तर आता म्हटलं देवानी एवढं सगळं दिलं जातं हेही बघू, झाली तर झाली. आणि सरप्राइजिंगली गंमत झाली की ती कॉलरवाली तू जो म्हणला त्याच्या मीटिंगमध्ये हा मेल टायगर होता. आणि आदल्या दिवशी संध्याकाळी जेव्हा ते किल झालं होतं, दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आलो तेव्हा आम्ही त्या टायग्रेसच्या किलकडे येताना, फूडकडे येताना सडनली एक टायगर उठून गवताच्या विरुद्ध बाजूला जायला लागला आमच्या जिप्सीच्या. तर आम्हाला पहिले वाटलं की हीच ती टायगर आहे, दमली असेल म्हणून ती चालली आहे. पण लांबून सुद्धा साईज वॉज बिग डिफरन्स. मी त्याला म्हटलं रात्री मी जो वाघ बघितला तो असूच शकत नाही. म्हटलं रात्रीचा वाघ याच्या अर्धा पण नव्हता. म्हटलं एका रात्रीत वाईल्डवर खाऊन एवढा होऊ शकत नाही. म्हटलं अगदी एका रात्रीत खाल्लं जरी असेल तरी काही डबल होणार नाही तो वाघ तिथे. सो दिस मस्ट बी सम अनदर टायगर. मग त्या गाईडला लक्षात आलं. तो म्हटला सर ये टाइगर्स मीटिंग में थी, ये छोटा दड़ियल करके मेल टाइगर है, ये एरिया में किल की वजह से आया रहेगा शायद, इसलिए और भी वो जा रहा है पानी की तरफ. आम्ही तशीच गाडी वळवली आणि आम्ही किती मिनिटाचा टाइम होता, त्याला गवतात न जायचं होतं. आम्हाला पूर्ण रस्त्याला चक्कर मारून चान्स घ्यायचा होता की मिळाला तर मिळाला म्हणून तिथे. बरं, परत तुम्ही ओव्हर स्पीड करू शकत नाही. 20 किलोमीटरचा पर अवरचं बॅरियर असतं आणि वाघाचा नॉर्मल स्पीड सुद्धा 12 ते 15 किलोमीटर स्पीडने चालतो करेक्ट मी चालताना. म्हणजे त्याला ते डिस्टन्स ट्रॅव्हर्स करायला जेवढा वेळ लागणार होता, वी टूक अ चान्स की आपण जाऊन बघू फक्त. आणि मी म्हटलं ना की हाऊ आय कॅन गेट सो लकी. पहिले तर तो तिथे मेल टायगर आला म्हणजे जे आमच्या एक्सपेक्टच नव्हतं तो तिथे ते येईल तिथे. आणि तो आम्ही याच्या वेळेस तिथनं उठला म्हणजे आम्हाला कळलं तो तिथे जातोय. आणि आमच्याकडे थोडाफार टाइम होता की ज्यात आम्ही त्याला कव्हर करू शकतो. नेक्स्ट. सो कशी बशी आमच्या ड्रायव्हरनी जेवढा मॅनेज करता येत होता स्पीड तेवढा मॅनेज करत आणली. आता तुम्हाला साईज मधला फरक बघेल. मगाशी ती साईडची टायग्रेस बघा आणि याचा पंजा आणि ते सनी देओलचा 2.5 किलो का हात याच्यावरूनच डायलॉग आला असेल असं मला वाटतं नेहमी. हे आदमी उठताना उठ जात आहे तसं ते. आणि लकीली त्याचा तो अप्पर ग्राउंडवर होता आणि आमची जिप्सी लोअर ग्राउंडवर होती. सो जिप्सीत असून सुद्धा आम्ही त्याच्या हाय लेवलवर आलो. नेक्स्ट. नाव यू कॅन सी द फ्रेम त्याची. आणि तरी सुद्धा मी म्हटलं जसं की तो बघत नव्हता, त्याची मान खाली करून चालला होता. नेक्स्ट. नेक्स्ट. एक मुवमेंट त्यांनी बघितलं फक्त. दिस इज द शॉट.
की एकदाच त्यांनी काय त्रास आहे म्हणजे त्रास आहे म्हणला असेल किंवा काय, आम्ही त्याला त्रास द्यायच्या मूडमध्ये नव्हतो किंवा त्याच्या साईजकडे बघून त्याला कोणी त्रास देऊ शकतो याच्यावर माझा विश्वास नाही. पण त्यांनी जस्ट एक क्युरियस ग्लान्स टाकला आमच्याकडे गाडीच्या पॅरलल आणि तेवढाच चान्स आय गॉट. आणि त्याच क्षणाला मला लक्षात आलं की आपली विश पूर्ण आली. आणि आता म्हटलं फोटो काढू, आला नशीब नाही आला. जसं इंजिनिअरिंग मध्ये आम्ही म्हणायचो मॅथ्सचा पेपर बघूनच कळायचं की आपण पास होणार का फेल होणार, पुढचा पेपर मध्ये उगाच 2.5 तास वाळा कशाला घालवायची. तसं म्हटलं तर हाच एक चान्स आहे की होऊ शकेल. नंतर परचे 10 वर्ष गेले तसे 10 वर्ष लागू शकतील आपल्याला. पण लकीली जेव्हा मी ते फोटो बघितले आणि आय रिअलाइज बघून तर माझी विश पूर्ण झालीच होती आणि फोटोतनं सुद्धा विश झाली. सो आय कुड शेअर इट. नेक्स्ट. आणि आता एवढं सगळं झालं होतं त्यानंतर अरे म्हटलं आता किती मागायचं, म्हणजे आपल्याला लाज वाटते, म्हणजे बिल्डर आहे म्हणून किती हावरेपणा करायचा. थोडाफार प्रोफेशनचा ऍडव्हान्टेज होतो हावरेपणामध्ये की एक ताडोबातल्या आणि बऱ्याचशा जंगलातल्या लोकांची फ्रेम असते की रस्त्यात वाघ आहे आणि मागे पूर्ण जंगल पसरलेलं आहे. आणि हे ताडोबात फार शक्य आहे कारण ताडोबातले रस्ते काही मेन ताडोबातले आणि बफर मधले काही रस्ते 2-2, 4-4 किलोमीटर सरळ जातात. कान्हा बांधवगडचे टेकड्या असल्यामुळे तिथले रस्ते एवढे सरळ मिळत नाही आपल्याला. आणि मेडोज मध्ये ती मजा येत नाही कारण जंगल घनदाट नसतं. मेडोज मधल्या गवतामध्ये ती फ्रेम नाही होत. पण जर तुम्ही कॉर्बेट मध्ये तसं घडतं, कॉर्बेट मधले पूर्ण सलग रस्ते ट्री लावले आणि मध्ये रस्त्यांवर वाघ आणि वाघ तुमच्याकडे बघतोय आणि मागे जंगल पसरलेलं आहे. आता याच्यामध्ये किती परमिटेशन कॉम्बिनेशन आहेत तर पहिले तर वाघ रस्त्यावर चालताना कधीच तुमच्याकडे बघत नाही. आता तुम्ही जसं बघितलं तो मान खाली घालून जनरली आता मराठीत हा धडा आहे की नाही माहित नाही, गदी माडगुळकरांचा आणि माणसाचा दिवस सुरू झाला म्हणून धडा होता आपल्याला मराठीत. जे 50शीतले लोक आहेत त्यांना कदाचित माहिती असेल. 8वी 9वीत कधीतरी 7वी 8वीत होता. तर त्याच्यामध्ये प्रत्येक जनावर रस्ता किती फास्ट ओलांडतं ते गदिमांनी त्यावेळेस सांगून ठेवलंय 50 वर्षापूर्वी की कुठलंही जनावर रस्त्यावर अतिशय डिस्टर्ब असतं. दे आर नॉट हॅपी ऑन रोड. सो जेवढ्या फास्ट रस्ता क्रॉस करून जाता येतील तेवढ्या ते फास्ट क्रॉस करतात. त्यामुळे वाघही त्याला अपवाद नाही, अगदी जंगलाचा राजा असला तरी. त्यामुळे जंगलात वाघ रस्ता क्रॉस करताना दिसणं, त्यांनी आपल्याकडे बघणं, त्यावेळेस मागे पूर्ण जंगलाचा एक्सपांड मिळणं, त्यावेळेस मागे दुसरं कुठलं व्हेकल नसणं आणि आपल्याला तो फोटो काढता येणं आणि ते सगळं क्लिअर आहे एका फ्रेम मध्ये. एवढे इफ्स अँड बट्स होते. तर आता म्हणलं एवढं झालं तर बघू. आता आम्ही एका टायग्रेसच्या तिला कब्ज होते, केमार्क म्हणून टायग्रेस होती. खडसंगी म्हणून गाव आहे झरीपशी. त्या गावाचा मेन रोड होता, म्हणजे गावाचे लोक वगैरे जात असतात. म्हणजे आपण ते पुढची गंमत सांगितल्यावर तुम्हाला कळेल की किती अवघड असतं. तर रेग्युलर विलेज आहे आणि त्या विलेजच्या रस्त्याच्या थोडं पुढे एक टायग्रेस दिसली होती आणि ती तिच्या पिल्लांना घेऊन तिच्या फूडकडे चालत निघाली होती, किलकडे नाही. तर तिने मारला असेल एखादं जनावर आणि खायला आणि ते मुलांना घेऊन चालली होती. या टाइमला टायग्रेस खूप प्रोटेक्टिव्ह असते, म्हणजे तिला पिल्ल सोबत चालवत न्यायचे असतात, दुसऱ्या वाघांपासून जपायचं असतं आणि पिल्ल लहान होते, वर्षभराचे पण नव्हते आधी. आणि पण एक असतं त्यावेळेस तिची रूट फिक्स असतो, म्हणजे ती पिल्ल सोबत असल्यामुळे आणि ती तेवढा फास्ट पण चालत नाही कारण पिल्लांना सोबत घेऊन चालत असतं. पण ऍट द सेम टाइम त्यावेळेस ती भयंकर प्रोटेक्टिव्ह पण असते. सो वी गेस्ट की आता ही या साईडने जर जंगलात निघाली तर तो मेन रोड खडसंगीचा जो आहे तो एका ठिकाणी निघाला आणि तिथे क्रॉस होईल. पण आता गंमत अशी आहे की 5-6 जिप्सी होत्या आणि ती कुठे नक्की क्रॉस होणार आहे ह्याचं त्या जंगलातनं निघेपर्यंत तुम्हाला इट वॉज जस्ट अ लक किंवा आपलं जजमेंट की तिचा ट्रॅजेक्टरी डोक्यात धरून. सो दिस इज अगेन यू लर्न. आणि आतमधनं जंगलातनं हरणं असतील तर कॉल देऊ शकतात ते वाघ कुठे समजायला. पण लकीली जंगल फॉलचा कॉल आला, म्हणजे इव्हन रानकोंबडे सुद्धा जंगलात वाघांना बघून कॉल देतात एका विशिष्ट प्रकारचा. सो आम्हाला लक्षात आलं की ही ज्या ठिकाणी जंगल फॉलचा आवाज आहे त्याच्या आसपास कुठून तरी ही बाहेर पडेल, म्हणून आम्ही गाडी तिथे येऊन थांबली. जवळपास एक 200-300 मीटरचा स्ट्रेच होता, म्हणजे अगदी तुम्ही विचार केला तर अलंकाल पोलीस चौकी बसून ते करिश्मापर्यंतच्या मेन चौकापर्यंत एवढा मोठा रस्ता होता तो. त्यातल्या दोन्ही बाजूला जंगल, कुठनंही ही बाई बाहेर येऊ शकते. तर आम्ही एवढाच कॉल घेतला की ज्या ठिकाणी कोंबड्यांचे आवाज येतात चान्सेस तिथनं कदाचित रानकोंबड्यांनी सावध होऊन आवाज केला असेल आणि तिथनं ती बाहेर पडू शकते. सो आम्ही तिथे समोर जाऊन तिथे त्या पशी थांबलो. नेक्स्ट. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की काय काय घडू शकतं. आता इथे ही बरोबर बघत होती पण मागे जिप्सी आहेत. ओके. सो हा वाघिणीचा फोटो चांगलाच आहे, नो प्रॉब्लेम. पण जे मी माझ्या डोक्यात फ्रेम होती ती अडचण नाही. नेक्स्ट. इथे पण बघा, इथे क्रॉस करते
मागे जिप्सी आहे, रस्ता होत ही ताई बघतच नाही, सरळ चालली. सो देर आर टू मेनी हर्डल्स की जी माझ्या डोक्यात फ्रेम होती ती मिळायला. आता जे मी तुम्हाला सांगतोय त्या केसमध्ये नेक्स्ट इथनं ती बाहेर यायला लागली. सो आमचं हे जजमेंट बरोबर होतं की आमच्या समोर काही नाही आहे आणि आता 99% इथनं रस्ता क्रॉस करणार, कारण इथे मागे जंगली कोंबड्यांचे आवाज होते आणि तुम्ही इथे बघा तिचा पिल्लू तिच्या मागे आणि 2 पिल्लू अजून मागे होते. सो आय वॉज हॅपी. तोपर्यंत सुद्धा माझ्या डोक्यात विशलिस्टच्या डोक्यात नव्हतं, कारण अजून मी काय विचार केला ती पिल्लांना घेऊन जाणार म्हणजे तर बिलकुलच बघणार नाही इकडे तिकडे. जेवढा फास्ट पिल्लांना घेऊन रस्ता क्रॉस करता येईल, जास्तीत जास्त पिल्लांसोबत क्रॉस करताना फोटो बघायला मिळेल. इट वॉज ऑल्सो गुड थिंग. नेक्स्ट आता गंमत काय आली, समोरून 2 टू व्हीलर आले त्याच वेळेस यायला लागले आणि मी तुम्हाला म्हटलं असं की आमच्या मागे विलेज होतं. आता तोपर्यंत मला फ्रेम लक्षात आली होती, मी जेव्हा गाडी इथे येऊन थांबली तोपर्यंत मला आता लक्षात आलं होतं की ऍटलिस्ट बॅकग्राऊंडवर मिळतील तरी क्रॉस करताना. तेवढ्यात हा टू व्हीलरवाला समोरून यायला लागला. आम्ही त्याला हात दाखवला की अरे वाघ येतोय बाजूला थांब म्हणून तू तिथे. पण हे लोक काय आहे, हे गावाकडचे असतात, त्यांना तिथे दररोजच वाघ दिसतो. आता हेही चुकीचं आहे की अति परिचयात अवज्ञा म्हणतो आपण, ती म्हण तर काही उगाच नाही आलेली. त्याला आयदर लक्षात नाही आलं की वाघ कुठून येतोय, और त्याची क्युरियोसिटी एवढी जास्ती होती की मला पण बघायचं आहे, म्हणून तो नेमका अशा ठिकाणी येऊन थांबला की जिथे वाघीण येत होती रस्त्यावरती. आणि त्याच वेळेस ती वाघीण पिल्लांमुळे असल्यामुळे वाघिणीला बाकी सगळं चालतं, टू व्हीलर तिला आवडत नाही, म्हणजे तिला ते जनावर वाटतं अनादर. आणि त्यात तिचे पिल्ल सोबत होते आणि ती पहिल्यांदाच लिडर झाली होती, म्हणजे ती फर्स्ट मॉम होती, ती एक्सपिरियन्स मॉम नव्हती, त्यामुळे ती वॉज व्हेरी कॉशियस. आणि जसं ते लोक इथे येऊन थांबले आणि ते इकडे तिकडे बघायला लागले वाघ कुठे, तिने इतक्या जोरात डरकाळी फोडली त्यांच्या अंगावर की मी तर फ्रेम सगळंच विसरलो 2 मिनिटं तिथे. जोक नाही करत, सवताळलेल्या वाघिणीने डरकाळी फोडणं जंगलामध्ये हे ज्यांनी ऐकलं त्यांनाच कळू शकतं काय घडतं तिथे. त्या माणसांनी कशी बशी टू व्हीलर लावली आणि उडी मारून आमच्या बाजूच्या जिप्सीतून बसला. पण इन द मिन टाइम नशीब ती वाघीण थोडी दूर होती म्हणून त्याच्या अंगावर धावली नाही आणि पिल्लं होते, त्यामुळे तिचा द्विधा मनस्थिती होती की पिल्लांना सांभाळू की यांच्या अंगावर धावून देऊ. पण मग तिने एवढं बघितलं की ते दोघं आमच्या बाजूच्या जिप्सीतून बसले. सो ती रस्त्यावर आली. मग नेक्स्ट नाव यू कॅन सी अशी चौतळून त्याच्या अंगावर धावली होती ती त्या लोकांच्या. हा तेव्हाचा फोटो आहे मी तिचा काढलेला. नेक्स्ट तिने काय केलं, मग तिने पिल्ल मागेच ठेवले होते आणि पूर्ण त्या टू व्हीलरला वळसा मारला. म्हणजे परत गंमत बघा, जे लोक वाईल्ड लाईफ टुरिझमच्या विरुद्ध बोलतात की जिप्सींमुळे त्रास होतो वगैरे, इथे 4 जिप्सी उभ्या होत्या आमच्या मागे, म्हणजे माझी इथे अजून एक इथे आमच्या मागे 2. तिने आमच्या जिप्सीकडे बघितलं पण नाही, कारण तिला जिप्सींपासून धोका वाटतच नव्हता. त्याला टू व्हीलरची भीती होती पूर्ण वेळ आणि तिला ते हे लक्षात होतं की याच्यावर ते माणसं बसले होते आणि ते आमच्या गाडीत बसले ते तिला माहित होतं. म्हणून तिने सावधगिरी म्हणून नेक्स्ट पूर्ण टू व्हीलर याला एक चक्करला आणि इथे मला तो शॉट मिळाला, कारण एका क्षणाला ती येऊन बघायला लागली आणि मग तिने टू व्हीलर कडे बघितलं, पूर्ण खात्री केली. इथे मला लक्षात आलं की अरे हीच ती फ्रेम आहे, ती आपल्याकडे बघते. आमची जिप्सी होती मागे पूर्ण जंगल आहे आणि या रस्त्यात ती आपल्याकडे बघते. पहिले मी त्या टू व्हीलरला शिव्या घातल्या कारण ती बाईक मध्ये आली म्हणून त्या सगळ्यामध्ये. पण नंतर जेव्हा मी तो फोटो बघितला मी विचार केला अरे हे तर कधीच जमणार नाहीये, एक वाघ माझ्याकडे बघेल पण मध्ये टू व्हीलर उभी असा कधी फोटो मिळणार मला आयुष्यात, जे नॉर्मल मध्ये शक्य नाही कधी आयुष्यात. देन आय रिअलाइज, म्हणजे मी ही क्रॉप करू शकलो असतो फोटोशॉप मध्ये, पण देन आय रिअलाइज की हे तर जास्त इंटरेस्टिंग आहे. असा फोटो कधीच कोणाला मिळणार नाही की टू व्हीलर मध्ये उभी वाघ त्याच्याकडे बघतोय. आता वाघ माझ्याकडे बघत नव्हता, टू व्हीलर कडे बघत होता. मला माहिती आहे, त्या वाघाला माहिती आहे, तुम्हाला कुठे माहिती आहे, दिसताना तो वाघ कॅमेऱ्यात बघतो असंच होत आहे. सो अशा रीतीने ती विशलिस्ट पूर्ण झाली. नेक्स्ट त्यानंतर मग ते तिने बघितल्यानंतर मग तिने पिल्लांना कॉल दिला व्हिडिओ. मग तिने पूर्ण खात्री केली की सेफ आहे टू व्हीलर पशी. देन द शो एंडेड. नेक्स्ट हे विशलिस्ट मध्ये नव्हतं पण मी ऍड केलं की म्हणजे ते म्हणतात ना की 4 ठाव जेवण झाल्यावर आता पान पण मिळालं तर पाणी खाऊन घ्या, तसं म्हणजे पानपट्टी लागली जर असतं तर पाणी खाऊन घ्या. तसं आम्ही टायगर सायटिंग करून परत निघताना इथे मागे टायग्रेस झोपलेली होती आणि पलीकडे अलार्म कॉल सुरू झाले. सो वी थॉट की एकच चान्स आहे की लेपर्ड असू शकतो याचं, कारण
या एरियात 2च टायगर आहे, दोन्ही टायगर पलीकडे आहेत आणि तरीही कॉल येतात याचा अर्थ तिसरा टायगर असू शकत नाही. घेऊन तर बघू चान्स, म्हणून आम्ही आलो. कदाचित या लेपर्डला ते माहित होतं, फिमेल लेपर्डला, की टायगर झोपलेला आहे म्हणजे आपल्याला होल वावर इज अवर क्लिअर आहे. अदरवाईज त्यांना भीती असते की ज्या एरियात जंगलात वाघ ओपनली फिरतो तिथे लेपर्ड बिलकुल ओपनली फिरत नाही, लपून लपून राहतो. पण इथे शी वॉज व्हेरी मच क्लिअर की आसपास कुठे रस्ता नाही आहे. सो बरोबर आमची गाडी आली आणि समोर लेपर्ड रस्त्याने चालत येत होता. नेक्स्ट. आणि त्यानंतरच्या पण त्याच ट्रिपमध्ये अजून विशलिस्ट पूर्ण झाल्या, पण मग त्यासाठी दुसरा कट्टा लागला असता अनुजला, म्हणून मी फक्त हा फोटो दाखवला की ही पण एक इच्छा होती की टायग्रेस सोबत तिचे कप्स खेळताना ओपनली रस्त्यावर दिसावे. ती सुद्धा या ट्रिपमध्ये ताडोबाला कंप्लीट झाली. याची पण मी व्हिडिओ फिल्म केली, पण अनुजनी परमिट केलं तर नेक्स्ट कट्ट्यामध्ये कधीतरी परत, कारण अजून 4 विशलिस्ट कंप्लीट होत गेल्या त्याच्यामध्ये. नेक्स्ट. तर मी म्हटलं ना की अशा ठरवून सुद्धा अशा फ्रेम मिळत नव्हत्या, तशा यावेळेस शक्य झाल्या तिथे. नेक्स्ट. आता म्हणलं तसं की कमिंग बॅक टू ऑल ऑफ अवर कन्क्लुजन, हे तर सगळं झालं आनंद देण्याबद्दल. हा कालच्याच पेपरमध्ये मी ही बातमी वाचली की आपण हे सगळं जे काय करतोय, ठीक आहे, जंगलांनी आपल्याला एवढा आनंद दिलाय, जंगलांनी आपल्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे, पण त्या बरोबरीने देयर इज अ बिग थ्रेट ऑन एंटायर फॉरेस्ट. आणि ज्याला आमच्या मते प्रत्येकाचे हातभार जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत जंगल वाचवणं अवघड आहे. अदरवाईज मी नशीबवान आहे, माझ्या तर विशलिस्ट जंगलांनी पूर्ण केल्या. माझे मुलं एवढे नशीबवान नसतील, कारण जंगलच राहणार नाहीत त्यासाठी. तर त्या दिस इज द रिझन वाय माय सेल्फ, अनुज, जंगलबेल, नेचर वॉक, मंजुषीताई किंवा किरण, आम्ही सगळे, मी माझा हातभार लावायचं कारण काय, या सगळ्यांचं तर कार्य खूप जास्त आहे. तर जंगलांनी जर मला एवढा आनंद दिलाय तर आय ऑल्सो शुड गिव्ह समथिंग बॅक टू द फॉरेस्ट. अदरवाईज माझ्यासारखा सेल्फिश मीच राहीन. या भावनेनी, म्हणजे मगाशी जे अनुजनी सांगितलं, संजय दादा असं करतो, जर मी काही करत नाही. खरं काम करणारे खूप लोक आहेत आणि आम्ही 0.001% पण करत नाही. आणि त्या बदल्यात जंगल आपल्याला केवढा आनंद देतं की एक टॉक शो माझा त्या जंगलाच्या आनंदावर होऊ शकला. तर अशा ज्या बातम्या आहेत, ही फॅक्ट आहे. आधीचे जे तासभर मी बोललो ते तर आहेच, पण त्याच्यावरती ही टांगती तलवार आहे सगळी. आणि ती आपली वेळ आहे, आपल्या प्रकारे ज्या ज्या प्रकारे आपल्याला हातभार लावता येईल ते लावावं, हे अपील करणं आपलं काम आहे. नेक्स्ट. मी म्हटलं जसं की ताडोबा वाचवायचा, ताडोबामध्ये वाघ बघतोय आपण, पण पुण्याच्या आजूबाजूचे लांडगे आपण एक्सटिंक्ट होत चाललेत, कारण त्यांचा हॅबिटॅटच संपवतो आपण. म्हणजे मी म्हणतो मुद्दामून मी स्वतःला त्यात इन्क्लूड करतो, कारण एव्हरीबडी इन वन वे ऑर अदर वे इज रिस्पॉन्सिबल. कन्व्हिनियंटली आपण आपली जबाबदारी दुसऱ्या कोणाला तरी ढकलतो, पण वेन वी कॉल अवर सेल्फ सोसायटी, कुठल्या तरी एका मेंबरला आपण जबाबदार धरू शकत नाही की जंगलांचा ऱ्हास होतोय किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. आपण का जबाबदार, तर आपण जो कोणी ऱ्हास करतोय त्याला थांबवायचं पण काम करत नाही किंवा आवाज पण उठवत नाही. सो वी आर ऑल्सो इक्वली रिस्पॉन्सिबल. सो आय थिंक अनलेस अँड अंटिल वी डोंट टेक कॉग्निझन्स ऑफ दीज न्यूज ऑल्सो इक्वली. आता जंगलात वाघाचा एखाद्या टुरिस्टचा एवढी बातमी व्हायरल झाली की त्या वाघिणीला बिस्लेरीची बाटली पकडताना एक व्हिडिओ आला होता मध्ये. नंतर आता त्या लारा वाघिणीचा गाड्यांनी मध्ये अडकवलं तिला म्हणून बोंबाबोंब झाली. पण ह्याचं काय, हु इज स्पीकिंग अबाउट दिस थिंग? प्रॅक्टिकली जर बघितलं तर वाघाला तुम्ही अडवूच शकत नाही. जंगलामध्ये जेव्हा वाघ चालतो 50 गाड्या जरी आल्या तरी वाघाला काही फरक पडत नाही. त्याला जर जायचं असेल तर जंगलात बाजूने वाट काढून निघून जातो. ठीक आहे, याचा अर्थ ते समर्थन नाही होत की त्या गाड्यांचं त्यांनी रस्ता ब्लॉक करावा किंवा अडवा. ते चूक आहे, ते चूकच आहे. पण त्या टुरिझमवर तर तो वाघ जिवंत आहे. त्या 40 गाड्यांच्या मुळे 40 गाईड, 40 ड्रायव्हर, तिथल्या हॉटेलवाले, त्या सगळ्यांना रोजगार मिळतो. तुम्ही जर टुरिझम तिथे बंद कराल आणि रिस्ट्रिक्शन आणाल, वाघ दाखवणं बंद कराल, ते लोक तिथे जाणं बंद करतील. आणि आज लांडग्यांकडे कोणी जात नाही म्हणून लांडग्यांची ही हालत झाली, ती हालत वाघांची पण होती. सो आय थिंक जेवढे इम्पॉर्टंट वाघ आहेत तेवढेच इम्पॉर्टंट लांडगे पण आहेत, तेवढेच इम्पॉर्टंट बटरफ्लाईज पण आहेत. आणि प्रत्येक स्पेसीसाठी आपण आपल्या परीने हातभार लावणं जास्त महत्वाचं आहे. आय थिंक माझ्या दृष्टीने तो मेसेज प्रत्येक वेळेस मी जंगलात नेताना स्वतःसोबत घेऊन येतो आणि या रूपाने तो शेअर करायला मला मिळाला. नेक्स्ट. सो थँक्यू व्हेरी मच फॉर पेशंट लिसनिंग. आणि मी असं नाही म्हणत की प्रश्नाचे उत्तर द्यायला किरण आहे, अनुज आहे, पण माझ्या योग्य काही असेल तर आय विल डेफिनेटली हॅपी टू शेअर. थँक्यू अगेन.